नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण विज्ञानाचे टॉप 20 क्वेश्चन्स घेणार आहोत जे तुम्हाला परीक्षेमध्ये खूप वेळा विचारले जातात आणि त्या प्रश्नांविषयी महत्त्वाची माहिती सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत। म्हणून तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनचे बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न बघूया। मानवी शरीरात हृदयाचा एक ठोका व्हायला किती वेळ लागतो? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी 0.8 सेकंद एवढा वेळ। म्हणजेच मित्रांनो एका सेकंदाच्या पण कमी म्हणजेच 0.8 सेकंदामध्ये मानवाच्या शरीरातील हृदयाचा एक ठोका पडतो। तर मित्रांनो आपल्याला एक्झाममध्ये असं पण विचारले जाऊ शकते की मानवाच्या हृदयाचे एका मिनिटामध्ये किती ठोके पडतात? तर मानवाच्या हृदयाचे एका मिनिटामध्ये 72 एवढे ठोके पडतात। तर मित्रांनो आपल्याला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की मानवाच्या हृदयामध्ये किती कप्पे असतात? तर मानवाच्या हृदयामध्ये 4 कप्पे असतात म्हणजेच 4 चेंबर असतात। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। कोणत्या जीवनसत्वाला हार्मोन म्हटले जाते? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी ड जीवनसत्वाला हार्मोन म्हटले जाते। मित्रांनो ड जीवनसत्वाला सनशाईन व्हिटॅमिन सुद्धा म्हटले जाते कारण आपल्याला ड जीवनसत्व हे सूर्यापासून मिळत असते। मित्रांनो सूर्यापासून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट रेजपासून सनशाईन व्हिटॅमिनचे हार्मोनमध्ये रूपांतर होते म्हणून ड जीवनसत्वाला आपण हार्मोन असं सुद्धा म्हटले जाते। तर मित्रांनो ड जीवनसत्वाचे रासायनिक नाव हे कॅल्सिफेरॉल असं आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। मानवी मेंदूचा कोणता भाग हा बुद्धिमत्तेचे केंद्र आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी सेरेब्रम हा भाग मानवी मेंदूचा बुद्धिमत्तेचे केंद्र आहे। मित्रांनो इथे दोन प्रश्न अजून तयार होतात। पहिला प्रश्न म्हणजे मानवाच्या शरीरामध्ये पीयूष ग्रंथी कुठे असते? तर मानवाच्या शरीरामध्ये पीयूष ग्रंथी ही मानवाच्या मेंदूमध्ये असते। तर मित्रांनो पीयूष ग्रंथीलाच पिट्यूटरी ग्रंथी असं सुद्धा म्हटले जाते। दुसरा प्रश्न म्हणजे मानवाचे मेंदूचे वजन किती असते? तर मानवाच्या मेंदूचे वजन हे 1300 ते 1400 ग्रॅम या दरम्यान असते। तर मित्रांनो आपल्याला एक्झाममध्ये जास्तीत जास्त ऑप्शनमध्ये 1350 ग्रॅम एवढं मानवी मेंदूचं वजन दिलेलं असते म्हणून तेच आन्सर करेक्ट राहील। म्हणजेच मानवी मेंदूचं वजन हे 1350 ग्रॅम एवढं आहे। पुढचा प्रश्न मानवाच्या आयुष्यात किती दात हे दोनदा विकसित होतात? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी 20 दात। म्हणजेच मित्रांनो मानवाच्या आयुष्यामध्ये 20 दात हे दोनदा विकसित होत असतात। मित्रांनो इथे आपल्याला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की मानवाच्या शरीरामध्ये दात हे किती प्रकारचे असतात? तर मानवाच्या शरीरामध्ये 4 प्रकारचे दात असतात। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। मानवाच्या शरीराची रक्त बँक म्हणजेच रक्तपेढी कशाला म्हणतात? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए प्लीहाला। म्हणजेच मित्रांनो प्लीहाला मानवाच्या शरीराची रक्त बँक म्हणतात। तर मित्रांनो प्लीहालाच इंग्लिशमध्ये स्प्लीन सुद्धा म्हटले जाते म्हणजेच SPLEEN स्प्लीन असं सुद्धा म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 6 बघूया। मानवी शरीरात लाल रक्तपेशी कुठे तयार होतात? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी अस्थिमज्जामध्ये मानवी शरीरात लाल पेशी तयार होतात। तर मित्रांनो लाल पेशींनाच आपण RBC असं सुद्धा म्हणतो म्हणजेच रेड ब्लड सेल्स हे RBCचं पूर्ण रूप आहे। तर मित्रांनो RBCचे रासायनिक नाव हे एरिथ्रोसाइट्स असं आहे। RBCचे रासायनिक नाव हे एरिथ्रोसाइट्स असं आहे आणि RBCचा जीवनकाळ हा 120 दिवसांचा असतो। म्हणजेच मित्रांनो रेड ब्लड सेल्स म्हणजेच लाल रक्तपेशींचा जीवनकाळ हा 120 दिवसांचा असतो आणि अस्थिमज्जाला बोन मॅरो सुद्धा म्हटले जाते। मित्रांनो अस्थिमज्जाला बोन मॅरो असं सुद्धा म्हटले जाते। पुढचा प्रश्न बघूया। मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी फिमर हे हाड मानवाच्या शरीरातील सर्वात लांब हाड आहे। तर मित्रांनो फिमर हे हाड मानवाच्या शरीरामध्ये मांडीमध्ये असते। तर ऑप्शन क्रमांक ए स्टेपिज हे हाड मानवाच्या शरीरातील सर्वात लहान हाड आहे। तर मित्रांनो स्टेपिज हे हाड मानवाच्या शरीरात कानामध्ये असते। प्रश्न क्रमांक 8 बघूया। हिमोग्लोबिन हा कशाचा एक महत्त्वाचा घटक आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए RBCचा। तर मित्रांनो RBCचा हिमोग्लोबिन हा एक महत्त्वाचा घटक आहे। तर RBCचं पूर्ण रूप हे रेड ब्लड सेल्स असं आहे। त्यालाच आपण मराठीमध्ये लाल रक्तपेशी असं म्हणतो। मित्रांनो RBCचा जीवनकाळ हा 120 दिवसांचा असतो आणि RBCला वैज्ञानिक भाषेमध्ये
एरिथ्रोसाइट असं म्हटलं जाते. मित्रांनो, आपल्या शरीरातील रक्त हे कशामुळे लाल असते? तर आपल्या शरीरामधील रक्त हे हिमोग्लोबिनमुळे लाल असते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पचनानंतर प्रथिनांचे रूपांतर कशात होते? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी अमिनो ॲसिडमध्ये. तर मित्रांनो, पचनानंतर प्रथिनांचे म्हणजेच प्रोटीनचे रूपांतर हे अमिनो ॲसिड म्हणजेच अमिनो आम्लामध्ये होते. तर मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मानवी रक्तात कोणता धातू आढळतो? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी लोह. तर मित्रांनो, मानवाच्या रक्तामध्ये लोह हा धातू आढळतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणजेच इंग्रजीमध्ये आयरन असं म्हणतो. तर मित्रांनो, लोहाचे रासायनिक सूत्र हे Fe असे आहे आणि लोहाचा ॲटॉमिक नंबर म्हणजेच अणुक्रमांक हा 26 असतो. पुढचा प्रश्न बघूया. झोपताना मानवी रक्तदाबामध्ये काय फरक पडतो? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए कमी होतो. तर मित्रांनो, जेव्हा मनुष्य झोपेमध्ये असतो तेव्हा त्याचा BP म्हणजेच ब्लड प्रेशर, त्यालाच आपण रक्तदाब असं म्हणतो, तो कमी होतो. तर मित्रांनो, सामान्य व्यक्तीचा रक्तदाब हा 120/80 mmHg एवढा असतो. पुढचा प्रश्न. मानवी शरीरात टिबिया नावाचे हाड कुठे आढळते? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी पायामध्ये. तर मित्रांनो, मानवाच्या शरीरातील टिबिया या नावाचे हाड पायामध्ये आढळते. तर पायाचा भाग हा गुडघ्याच्या खालचा भाग असतो आणि गुडघ्याच्या वरचा भाग हा मांडीचा भाग असतो. तर मित्रांनो, मानवाच्या शरीरातील सर्वात लांब हाड हे मांडीमध्ये असते, ज्याचं नाव आहे फिमर. प्रश्न क्रमांक 13 बघूया. कशाच्या उपस्थितीमुळे लघवीचा पिवळा रंग येतो? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी युरोक्रोम. तर मित्रांनो, युरोक्रोमच्या उपस्थितीमुळे लघवीला पिवळा रंग येतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मानवी फुफ्फुसांच्या आवरणाला काय म्हणतात? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी ए बरोबर आणि बी चूक, म्हणजेच मानवी फुफ्फुसांच्या आवरणाला फ्ल्युरा असं म्हटलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. दुधामध्ये कोणते प्रथिन आढळते? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी केसिन हे प्रथिन दुधामध्ये आढळते. आपण मित्रांनो, प्रथिनालाच प्रोटीन असं सुद्धा म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मानवी शरीरामध्ये अन्न पचनाचा बहुतांश भाग हा कुठे संपन्न होतो? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी लहान आतड्यांमध्ये, ज्याला आपण स्मॉल इंटेस्टाईन असं सुद्धा म्हणतो. तर मित्रांनो, लहान आतड्यांची लांबी ही मोठ्या आतड्यांच्या लांबीपेक्षा जास्त असते. प्रश्न क्रमांक 17 बघूया. मानवी शरीरातील लाळेमध्ये कोणते एन्झाईम आढळते? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी टायलिन हे. तर मित्रांनो, टायलिन हे एन्झाईम मानवाच्या लाळेमध्ये आढळते. पुढचा प्रश्न बघूया. मानवी शरीरामध्ये पेसमेकरचा संबंध कशाशी आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी हृदयाशी. तर मित्रांनो, पेसमेकर कशासाठी वापरले जाते? तर हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी पेसमेकरचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मुलाची लिंग कोणाची गुणसूत्र ठरवते? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी वडिलांचे. मित्रांनो, इथे एक बाब लक्षात घ्या की मुलगी किंवा मुलगा दोन्हीपैकी कोणीही जन्माला येऊ तर त्याचा रिस्पॉन्सिबल पूर्णपणे वडीलच असतो. कारण एखाद्या ठिकाणी जर सुनेला मुलगी झाली तर पूर्णपणे रिस्पॉन्सिबल सुनेला पकडले जाते, पण तसं नसून त्याचा रिस्पॉन्सिबल पूर्णपणे वडील असतो. तर ते कसं? तर आपण एक बाब समजून घेऊया. तर मुलगी जन्माला कशी येते आणि मुलगा कसा जन्माला येतो त्यावर एक नजर टाकूया. तर वडिलांचे गुणसूत्र हे XY असते आणि आईचे गुणसूत्र हे XX असे असते. या दोघांच्या गुणसूत्रांमध्ये डिफरन्स आहे मित्रांनो, बघून घ्या. जर वडिलांचे X गुणसूत्र आणि आईचे X गुणसूत्र एकत्र आले तर मुलगी जन्माला येते आणि वडिलांचे Y गुणसूत्र आणि आईचे X गुणसूत्र जर एकत्र आले तर मुलगा जन्माला येतो. म्हणून मित्रांनो, इथे एक बाब लक्षात घ्या की आईचे गुणसूत्र तर सेमच आहे XX आणि वडिलांची गुणसूत्र वेगळे आहे ना XY, म्हणून याला पूर्णपणे रिस्पॉन्सिबल हा वडीलच असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. लाळ कशाचे पचन करण्यास मदत करते? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी स्टार्च, म्हणजेच मित्रांनो, लाळ हे स्टार्चचे पचन करण्यास मदत करते. पुढचा प्रश्न. पिनियल ग्रंथी शरीरामध्ये कुठे असते?
तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए मेंदूमध्ये. तर मित्रांनो, मानवाच्या मेंदूमध्ये पिनियल ग्रंथी अस्तित्वात असते. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न बघूया. मानवी शरीरातील कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हटले जाते? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी पीयूष ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हटले जाते. तर मित्रांनो, पीयूष ग्रंथीलाच पिट्यूटरी ग्रंथी सुद्धा म्हटले जाते. आणि आपल्याला एक्झाममध्ये असा प्रश्न जर आला की पीयूष ग्रंथी मानवाच्या शरीरामध्ये कुठे असते, तर पीयूष ग्रंथी ही मानवाच्या शरीरातील मेंदूमध्ये असते. धन्यवाद मित्रांनो.